वर्य कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे, त्याबाबतीत काही माहिती द्या. सेवा सदन शिक्षण संस्था ही स्वर्गीय रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेतून उभी झालेली संस्था आहे. ती आता शतकाच्या उंबरठ्यावरती आहे. 2 जानेवारी 2026ला 99 वर्ष पूर्ण होऊन 100वे वर्ष या संस्थेला लागतं. त्यानिमित्ताने वर्षभर आपण संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण केलं गेलं आहे. 2 तारखेला माननीय आध्यात्मिक गुरु गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन आहे शतसंवत्सरीय महोत्सवाचं. त्याच दिवशी तो संस्थापक दिन असतो, त्याचं पण उद्घाटन आहे. आणि त्या दिवशी आपण गेल्या 11 वर्षापासून रमाबाई रानडे शिक्षण प्रबोधन पुरस्कार देत असतो, की जी व्यक्ती किंवा जी संस्था समाजामध्ये प्रसिद्ध परान्मुख राहून काम करते, कुठल्याही प्रसिद्धीच्या झोकात ती येत नाही किंवा प्रसिद्धी मिळावी म्हणून ते काम करत नाही, तर केवळ समाजासाठी ती काम करत असते, तर अशा संस्थेला आपण दरवर्षी पुरस्कार देत असतो. तो पुरस्काराचं पण हे 11वं वर्ष आहे आणि तो पुरस्कार त्या दिवशी माननीय गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राहणार आहेत. ते या शतसंवत्सरीय महोत्सवाची जी स्वागत समिती आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि ते सेवा सदनचे आमसभेचे सदस्य आहेत. त्यांचा सेवा सदनावरती अतिशय प्रेम आहे आणि त्यांचं ते हितचिंतक आहे. ते या समितीचे स्वागताध्यक्ष आहेत माननीय नितीनजी गडकरी आणि चंद्रशेखरजी बावनकुळे. हे सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आणि हा कार्यक्रम सेवा सदन शिक्षण संस्थेच्या प्रांगणात 2 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजता होऊ घातलेला आहे. व्याख्यानमाला पुरस्काराचं स्वरूप कसं राहणार आहे आणि या मेळाव्याला किती विद्यार्थी येणार आहेत? यावर्षी हा जो पुरस्कार आपण देतो आहे तो अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांना हा पुरस्कार मिळतो आहे. हा पुरस्कार 51,000 रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असा आपण दिला जातो. आणि याची एक समिती आहे, 5 सदस्यांची एक समिती आहे, परीक्षक समिती. त्यांच्याकडे सेवा सदन शिक्षण संस्था समाजामध्ये कुठल्या संस्था काम करतात हे बघत असतं. आणि ही 5 लोकांची समिती, परीक्षक समिती तिथे जाऊन प्रत्यक्ष बघून त्यांच्या लोकांशी वार्तालाप करून मग ही त्याचं निवड करत असते. निवड समिती तिथे प्रत्यक्ष जाऊन संस्थेची निवड करत असते. किती विद्यार्थीने या मेळाव्याला राहणार आहे? मागच्या यावेळेला आपण शतसंवत्सरी महोत्सवामध्ये एक माहेर मेळावा घेणार आहे. विविध कार्यक्रम आहेत, त्याच्यातला एक कार्यक्रम म्हणजे माहेर मेळावा आहे. मागच्या वर्षी आम्ही 600 विद्यार्थिनींचा माहेर मेळावा घेतला आहे. यावर्षी हा माहेर मेळावा पण विभागला जाणार आहे, कारण की साधारण एक 9 विभाग या सेवा सदन शिक्षण संस्थेमध्ये आहे. तर DED कॉलेजच्या आतापर्यंत 400 विद्यार्थिनींनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे. हायस्कूलचं पण माजी विद्यार्थिनींचं गेट टुगेदर वेगळं राहील, प्रायमरीचं वेगळं राहील, CBSE सक्षमचं वेगळं राहील. त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहेत. असे अनेक सगळ्या माजी विद्यार्थ्यांचे मेळावे वर्षभरामध्ये आम्ही घेणार आहे. तशीच एक वेगळं स्वरूप आहे शिक्षण वारी ही 24 जानेवारीला निघेल. आणि त्याच्यामध्ये सेवा सदन पूर्वी कसं होतं, आता कसं झालं, काय टप्पा गाठला आहे, त्याच्या सगळ्या याच्या चित्रकरणाद्वारे ती वारी निघणार आहे. तसेच पालकांसाठी कार्यक्रम राहतील, विद्यार्थ्यांसाठी राहतील, शिक्षकांसाठी राहतील, विज्ञान मेळावा राहील. असे अनेकविध कार्यक्रम पूर्ण वर्षभरामध्ये सेवा सदन शिक्षण संस्थाही घेणार आहे. आणि आतापर्यंतचं रजिस्ट्रेशन किती झालं आहे ऑनलाईन? 400 DEDच्या मुलींचं रजिस्ट्रेशन झालं आहे. बाकी अजून फरवरी महिन्यात 31 जानेवारीला आहे, त्यामुळे अजून महिनाभर आहे.